मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला गगनबावडा, किल्ले गगनगड, करूल घाट आणि तेथील नयनरम्य दृश्य। आणि आज या व्हिडिओत आपण पाहणार आहोत फारसा परिचित नसलेला किल्ले खारेपाटण, राजापूरची गंगा आणि दूध पापेश्वर मंदिर। खारेपाटणला पोहोचण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरून यावे लागते। कोकण रेल्वेने यायचे झाल्यास राजापूर आणि नांदगाव स्थानकातून खारेपाटणला जाणारी एसटी किंवा खाजगी वाहनाने येऊ शकतो। किल्ला गावच्या मध्यभागीच आहे, त्यामुळे कोणत्याही हंगामात चालत सहज पोहोचता येते। जर गावातून किल्ल्यावर जायचे असेल तर बाजारपेठेतून खाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुकानदारांच्या रांगा पार करत खारेपाटण प्राथमिक शाळेकडे जाणारी एक पायरी वाट आहे। ही शाळा प्रत्यक्ष किल्ल्याच्या परिसरातच आहे। मित्रांनो, आता पोहोचलोय खारेपाटण किल्ल्याच्या इथे। थोडा 5 मिनिटं चालायला लागतं। ते खाली घर आहेत सर्व आणि या पाखाडीवरून आपण चालत जातोय। तर बघूया या खारेपाटण किल्ल्यावर काय आहे। ही शाळा आहे, इथे एक जिल्हा परिषद शाळा आहे मराठी। किल्ल्यावर प्रवेश करताच मातीत गाडले गेलेले बुरुज आणि तटबंदीचे अवशेष लक्ष वेधून घेतात। इथून किल्ला सुरू झालाय मित्रांनो। ही जी दिसते ही तटबंदी आहे किल्ल्याची आणि हे पहिल्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या, हा बुरुज आहे। अवशेष हा पूर्ण किल्ला आहे ना, तो पूर्ण भग्न अवस्थेत किल्ला आहे। थोड्याच वास्तू राहिल्यात, तर पाहू आपण हा किल्ल्याचा परिसर। बाले किल्ल्यावर आहे दुर्गादेवीचं मंदिर। असं म्हणतात शिवाजी महाराजांनी स्वतः हे बांधून घेतले। मंदिर आहे ना, एक नंबर मंदिर आहे ते, भारी वाटते मंदिर। वा, कलाकृती केली ना त्यावरती, अप्रतिम केलेली आहे। आणि या दगडांमध्ये तुम्हाला असे कोरलेले दिसत आहेत। हा किल्ला पूर्ण नेस्तनाबूत झालाय। इथे एक शिवकालीन भुयारी मार्ग सुद्धा आहे। या मंदिराजवळच आहे एक गुप्त भुयार, जे थेट घोडेपतार नावाच्या ठिकाणी खाडीकाठच्या झुडपांमधून बाहेर पडते। पूर्ण आतमध्ये आहे। याचे दगड निसटले ते बघ। आराम से आओ गाइस, आराम से। हे विहीर आहे। विहीर मार्ग दिसत नाही, पण विहीर सारखं दिसतंय। विहीर आहे पण तिथं नाव दिलंय शिवकालीन भुयार। हे आता विहीर बघितलं आपण। सो इथं जाऊ वरती। पूर्ण हे बघा कशी आहे, वेली पूर्ण खाली आल्यात। इतिहास सांगतो की इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण किल्ला जिंकून घेतला होता। आता ते भुयार बघून आपण पुढे आलो तर एक साईडला मंदिर लागतं आपल्याला, राईट साईडला। बाहेर एक दीपमाळ आहे। आपल्याला ही तर वास्तू दिसते, ती पहिली पाहून येऊ। इंग्रज अधिकारी गिफर्ड याला अटक करून याच किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले होते। नंतर हा किल्ला कान्होजी आंग्रे आणि तोळाजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली आला। तर मित्रांनो, आतून बघाल तर देवडी दिसते आपल्याला। बाहेरून त्याची रचना बघाल तर असं आपल्याला वाटते की आतमध्ये एक खोली असावी, पण तसं नसून किल्ल्यामध्ये एक देवडी आहे। हा रस्ता पूर्ण ह्या किल्ल्यावरती येतोय, पण आम्ही गाड्या खालीच लावल्यात। आणि आपल्याला माहितीये की आपल्याला ट्रेकिंग करायला आवडतं गाइस, सो आम्ही ट्रेकिंग करून वरती आलोय। ठीक आहे, तर आपण मंदिरमध्ये जायचंय। किल्ल्यावरती जास्त वास्तू अशा अवेलेबल नाहीत, म्हणजे अशा पूर्ण तुटून गेल्यात। किल्ल्याची तटबंदी, बुरुज पण ऑलमोस्ट तुटून गेलाय। तो अर्धा त्या साईडला आहे चांगला प्रकारे,
आणि इकडचा पूर्ण तुटून गेलाय. मंदिर पण छान दिसतंय. त्या मंदिरात जाऊ. चला या टेकडावरती जाऊन जरा बघूया काय आहे पुढे. भारी वाटतंय. वा, ह्या टेकडावरून हा पूर्ण असा नजारा दिसतोय. समोर ती सदर दिसते आपल्याला आणि या एरियामध्ये इधर कुछ तो दिख रहा है. मग जाऊन पाहूया. मित्रांनो, आता इथल्या डोंगरवरती आपण रेस्ट केलाय मस्तपैकी. तर खालच्या गोष्टी आहेत या सर्व तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. तिथे जवळ जाऊन बघूया. चलो. आय थिंक इथे पहिला बुरुज असावा. तटबंदी पूर्ण तुटली आहे. समोर एक आहे तटबंदीचे अवशेष. हा 16चा दगड समोर आहे. तो 16चा दगड पूर्ण त्रिकोणी आकाराच्या रूपात त्याला कापलेला आहे. एक पूर्ण ही अख्खी शिळा आहे. तिला पूर्ण असं कापलेलं आहे आणि त्याच्यावरती एक छिद्र आहे. आय डोंट नो हे काय 16चा दगड म्हणजे एवढं समजलं नाही, पण ठीक आहे. भारी आहे ती गोष्ट. ही आहे अज्ञात वीरांची समाधी. दोस्त इथं बोर्ड आहेत ना, म्हणजे इथं वरती शिवपिंड आहे वरती दिसते तुम्हाला आणि इथे लिहिले अज्ञात वीरांची समाधी. हे आय थिंक तिथे असायला पाहिजे कारण त्या समाधी दिसतात आपल्याला, पण ही इथं लावले. आय डोंट नो ही काही समाधी आहे की एक मंदिर दिसते आपल्याला, कारण वरती तर शिवपिंड आहे. तो पूर्ण चबूतर आहे तिचा आणि वरती आपल्याला शिवपिंड दिसते. फार छान वाटतं इथं. म्हणजे पूर्ण हिरवगार झालंय आणि तिथे म्हशी एकदम चरतायत. मित्रांनो, किल्ला तर आता पूर्ण बघितलाय. आता मंदिराला आपण एक्सप्लोर करूया. मंदिरामध्ये एंटर करूया आणि इथलं निसर्गरम्य वातावरण भारी वाटतंय. या मंदिराची रचना ना एक अप्रतिम केलेली आहे. मंदिर हे एकदम व्हायब्रंट केलंय. भारी वाटतंय आणि याच्यावरची डिझाईन वाव, एकदम लुकिंग गुड. त्यानंतर पाहायला गेलो होतो आपण राजापूरची गंगा आणि तेथील हे काही क्षण. राजापूरची गंगा एक अशी गंगा जी 3 वर्षातून एकदा प्रकट होते आणि आपल्या अस्तित्वाने इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग विज्ञानाची सुंदर सांगड घालते. राजापूरचे खरे आकर्षण आहे राजापूरची गंगा. राजापूरची गंगा ही ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. साधारण 3 वर्षातून एकदा एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या 14 टाक्या अचानक पाण्याने भरून जातात. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात. ही आहे मूळ गंगा. गंगा उगम पावते आणि साधारण 3 महिने राहते. सूर्य मीन राशीत असताना एप्रिल मे मध्ये गंगा येते. येथील 14 कुंडे वरुण, हिम, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्णा, अग्नी, पाण, सूर्य आणि चंद्र प्रत्येकाचं पाणी वेगळं तापमान, वेगळी अनुभूती देते. इथला पुरा एरिया आहे ना एकदम म्हणजे आधीची आर्किटेक्चर आहे. पूर्ण जांभ्या दगडाचंच बांधकाम आहे सर्व, पण असं ट्रेडिशनल वाटतंय. इथं वरती ना मंदिर आहे, एक महादेव मंदिर आहे. वट पौर्णिमा झाली रिसेंटलीच आणि इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे, शिल्प आहे एक. हर हर महादेव. मस्त एकदम रम्यमय वातावरण दिसतंय आपल्याला, भारी. चलो अभी इधर से किधर जाना है मालूम नहीं. तो दोस्तों अभी भूत पापेश्वर मंदिर के यहाँ अपन आ चुके हैं. अभी देखते हैं इधर का माहौल और क्या. इधर आजू बाजू में शॉप है बहुत सारा
घरं बिरं आहेत मस्त. इथं डाक पोस्ट पण आहे, इंडियन पोस्ट. हे पाण्याचा आवाज ना भरपूर येतो खाली. काय इथं समोर वॉटरफॉल आहे छोटा. आणि हे समोरचं मंदिर आहे. शूटिंग अलाउड नसेल, लेट्स से आपण पाहूया. स्ट्रक्चर भारी केलं रे, आधुनिक आहे पण असं ओल्ड दाखवलंय. वाव, मस्त आहे. आतमध्ये दर्शन घेतलंय, बाहेर आलोय. बाहेर आवाज येते पाण्याचा. आणि हा इथला वॉटरफॉल. वाव, हे तर समोर कामेश्वर मंदिर आहे. ते कामेश्वर मंदिर फार मस्त रचना आहे, दगडात कोरलेली आहे. हे आता नवीनच स्ट्रक्चर आहे. So guys, आता इथला एरिया आहे आणि पाणी बिणी मस्त वाहतंय, एकदम भारी वाटतंय. एकदम फुल वाईब, एकदम मस्त दूर येतो. चला, ब्रिज आहे, आता ब्रिज वरती जाऊया. या वरून भारी वाटतंय. फुल मंदिर दिसतं इकडे. त्या साईडला पण, याच्या वरती पण एक धबधबा आहे समोर, तिथे पण आपण जाऊया. Hello guys, if you enjoyed this video then make sure you subscribe my YouTube channel and don't forget to like, comment, share and subscribe our channel. भेटूया पुढच्या अशाच कुठल्या तरी वेगळ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.